हॅलो गाईज. तर हा व्हिडिओ आहे पार्ट 2 आमच्या सफारी जर्नीचा. आफ्रिकन लायन सफारी. यस. तर पार्ट 1 जर तुम्ही बघितलंय तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि नाही बघितलंय सो प्लीज गो अँड वॉच Yes. दॅट अँड देन कम हिअर. आणि का नाही बघितलंय कमेंट्स मध्ये सांगा. काय करत होते तुम्ही जे आमचं पार्ट 1 नाही बघितलं? व्हॉट वर यू डुईंग? व्हेरी बॅड. गो अँड वॉच आवर पार्ट 1. अँड देन कंटिन्यू. यस. मॅन काय मस्त दिसताय हे जिराफ. ते येत आहे ते बघ. आप चलो ना उधर नहीं. अरे ते हे लोक गाड्या असणार. याचे फेवरेट आहेत. बोल. आले तुझ्याकडे बघून तुला बघून आले. बरं किती मस्त आहेत बघ. काय किती जबरदस्त उंच आहे. उंच आहेत. काय मस्त खाताय हे पण खात खात आले. भाई कशी येत आहे याच्याकडे. भाई कुठे ते ते अर्ध रूफ त्यांचं तोंड सनरूफ मध्ये तेच गेलंय. तर वर गेलं. मित्रांनो आमच्या सनरूफच्या बाहेर गेले ते लोक. हा, इथून इथून बघतोय दिसतोय तो ह्याच्यामध्ये इथून बघतोय तो मला. काय मस्त खाताय. किती उंच आहे ते. मला पूर्ण हात फाकवावं लागतंय. हे इथे अर्धा यांचं शरीर आहे आणि तोंड बघायला मित्रांनो वर बघायला लागतंय. हे बघा दाखव इथे. बिचाऱ्यांना खाली वाकून खाण्यासाठी पूर्ण पाय फाकवावे लागतात ते यार. ते मागे बघा. किती मस्त थांबलेत बघ ना. किती सारे आहेत. आणि इकडे एक आहे. हा बघा हा चालवत खातोय. हा छोटूसा ह्यांचा मुलगा आहे. आणि हे दोघं आमच्या मागे कधीचे तिथेच उभे आहेत. प्रेम सेशन चालू आहे त्यांचं. हे ते आले रस्त्यावर परत फिरले मागे. फुल हे लोक कर्तब करून दाखवताय भाई आमच्या मागे. त्याचे त्यांच्या मागे गाड्या आहेत. त्यांना तर किती मस्त वाटत असेल समोर. कायच आहेत भाई हे लोक. झीब्रा. झिब्रास बघा मित्रांनो. कसे उभे राहिले ते सगळे. तो बघ तो चालतोय मागे. काय त्यांना बघ ते काय करताय. येस. काय मस्त आहे. हा एकदम अगदी शोपीस सारखा बसलाय की पहिले मला इथे बघा तुम्ही. मलाच बघा बघ. ते युनिकॉर्न सारखं तोंड आहे याचं. अगदी गोड. सगळ्यात मस्त जिराफ होते भाई. जिराफ. सगळं आम्ही ऑलमोस्ट सगळं कव्हर केलंय. आता 2 झोन बाकी आहे. दी अमेरिकाज आणि द काय आहे ऑस्ट्रेलिया. ते कॅंगरू वगैरे. आता ऑस्ट्रेलिया मध्ये चाललोय आपण. ऑस्ट्रेल आणि एशिया असं मिक्स. अच्छा ऑस्ट्रेलेशिया असं. ओके ओके. तर आता बघू. ते बघ तिकडे पाण्यामध्ये. त्यांना सोड. यांना बघ छोटे छोटेसे पिल्लू बघ केवढे आहेत. किती गोड आहेत हे लोक. हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसतंय. नको कुकडू जाणे उडतात कारण की. क्वाक, 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 पण क्वाक. त्यांना बघा ते याक येत वाटतं ते. या पाण्यात गेले ते अगदी. प्लंज पूल. मित्रांनो इथे कॅंगरूज आहे. कसं ह्याला बघा हा फुल स्ट्रक्चर दाखवतोय त्यांचं. पण यांना पण पिंजऱ्यामध्ये ठेवलंय. हे जे चंचल लोक आहेत ना त्यांना चंचल. पिंजऱ्यात ठेवलंय आय गेस. पिंजरा म्हणजे पिंजरा नाही आहे सच. पण असं Fence केलंय. फेन्स लावलंय की ते लोक बाहेर नाही गेलं पाहिजे कुठे. हे खूप उड्या मारत असणार कँगरू. हा तेच बघा ना कसे दिसत आहे. मित्रांनो ह्यांना बघा यार किती वेगळं वेगळं काय काय आहे ना जगामध्ये. प्राणी त्याला बघ कसं उडी मारतोय. हो यस. त्याला बघ. उडी मारून दाखवली. अजून मारची आयला. ए तो उडी मारताय उड्या मारताय दाखवताय सगळं काय करून. आता चालायला लागला. नीलगाय बघा. नीलगाय. नीलगाय काय मस्त चालत फिरताय यार. किती मोठं बांधलंय त्यांच्यासाठी. त्यांचा इलाका आहे बघा ना किती मोठा आहे. लाईक इथून फुल ते साइड पण त्यांचं. तिकडे पाणी आहे छान त्यांना बसायला मस्त. तिथून चालत फिरत ते लोक. तिकडे पाणी आहे मागे बघा इथे दिसतंय तुम्हाला. तिकडे पण ते लांब बसलेत. तिकडे पाणी पित खात घास खात. कोण आहे ते काय कोण आहे सेंट. हे व्हेरी हार्ड टू टेल. कोणतं तरी डिअरच आहे पण. पाण्याच्या कडेला बसलेत एकदम फुल नेचर वाइब्स. याचं नाव आहे सिशवान टाकिन. ह्याला पण अगदी फेन्स लावून ठेवलंय. तुम्हाला याचं तोंड दाखव समोरून. असा दिसतो हा. अरे थांबा. हे बघा. अरे याक बघ ना भाई. याक पूल पार्टी करतायत. पूल है भाई. फुल पूल पार्टी. एवढी गर्मी है चलो पूल में जाते गाइस. खरं निघालेच नाही कधीच तिकडेच आहेत. हे बघा मित्रांनो
इथे खूप सारे आहेत. ओ स्पॉटेड डिअर पण आहे, त्यांच्या याच्यावर स्पॉट्स आहेत तिकडे जे बसलेत. आणि हे मोठेवाले पण आहे, शिंगवाले पण आहे, सगळे वेगळे त्याला वेगळे. कसं रस्त्याच्या मधून चालतोय. अरे हा, हे काय चीज आहे रे सँड? काय माहिती काय याक डिअर आहे ते. खूप अलग अलग प्रकारचे डिअर्स आहेत. डिअर इथे बसलेत. हा लिटरली. आणि हे मोठं काहीतरी अलग आहे, जे डिअर नाहीये. एक त्याला बोलवूया का आपण? तो होता ना टिंबवतीला बोलूया, तिकडून धकार मारतो सगळे पळायला लागतील तिकडे. कारण की ना मित्रांनो, ह्याच्यामध्ये खूप काय लिहिलंय. बापरे, अगदी काय नाजूक चालतोय की बघा मगा मला बघा, अगदी असा चालतोय तो. ह्याच्यामध्ये ना खूप सारे डिअर आहे, लाईक मार्कोर, बायसॉन, फॅलो डिअर. हे सगळे सोबत आहेत हे लोक. अबे हे लोक एकतर खातात नाही तर झोपतात, नाही तर चालताय. तेच करतात. नुसतं चालत पण नाही, खायलाच चालतात. किती सारे आहेत यार, अलग अलग. आणि ह्याला बघा, ह्याच्यासाठी झूम आउट करावं लागेल. एवढा मोठा आहे. सगळे घासच खात चाललेत नुसतं. बस किती मस्त वाटतं. पण ग्रीन आहे सगळं, गाड्या चालताय, एवढं छान फिलिंग आहे ना. काशा मी तुम्हाला सांगू शकलो असतं. आणि ह्यांनी एवढं सगळं बनवलेलं, लाईक दोन्ही साईडला तुम्हाला दिसतंय. आणि रोड पण खूप चांगला कसा वाईड आहे की तुम्ही जसं दोन्ही साईडला थांबू शकता, इकडे तिकडे. आता ह्या साईडला हे लोक आहे, हा परत इथून चालतो. हा बघा कसा येऊन थांबूनच गेलाय. तो किती खुन्नसनीमध्ये बघतोय. तो पाणी पितोय. पण ह्यांना बघा, हा खूपच खुंकार दिसतोय. मला भीती वाटतेय ह्याची, मला भीती वाटतेय ह्याची सिरियसली. तो बघतो खूपच हे आहे, कारण की ह्यानी एक पण असा थोडासा धक्का पण लागला ना ह्याचा, आमची गाडी तुटेल. हे गाईच्या गोट्यात गाई बसतात तसे बसले ते एवढे सारे डिअर. तेच तर, हे काय आहे. त्याला बघ, तो रोड तिकडे, तो रोड क्रॉस करतोय आता. सगळे रोड क्रॉसिंगच करतात, ट्रॅफिकच जॅम होत चाललंय त्यांच्यामुळे. आताशी मित्रांनो आम्ही बस हे कव्हर केलंय, जे की सेल्फ ड्रायव्हिंग सफारी होती, जे 1/4 होतं. आणि आता बाकी हे सगळं बाकी आहे, जे आता तुम्हाला दिसेल याच्या पुढे. काय मजा आली. पैसा वसूल सफारी. एवढी मजा आली ना खूपच. कारण की आम्ही लिटरली आमच्या स्पीडवर चालतोय. कोणी हॉर्न नाही मारू शकत आहे ना, कोणी मारता इथे. एवढं क्लोज दिसतंय. आणि कसं सफारी मध्ये आपण जातो तेव्हा असं कोणीतरी दुसरं चालवत असतं, आपल्याला बोलायला लागतं अरे रुको ना रुको ना. सफारी मध्ये खूप कमी चान्सेस असतं सायटिंगचा. इथे तुम्हाला दिसेल. ते खूप मस्त, खूप छान कन्सेप्ट आहे की तुम्हाला अॅनिमल्स दिसतील पण प्लस सफारीचं पण फील येईल. आणि त्यांनी ऑडिओ पण दिलाय, तर प्रत्येक ऐकू शकतात तुम्ही की काय आहे त्यांची खासियत, कुठून आहेत, काय आहे त्यांचा एज स्पॅन वगैरे, सगळं काही मस्त. आणि एवढं छान वेदर पण झालंय आज, जबरदस्त वेदर, एकदम मस्त झालं आज. दरवेळेस असंच होतं आपल्यासोबत. तर बघा, आता पुढे आम्ही जे पण करतोय. मित्रांनो आम्ही इथे आलोय आता शोज साठी. आणि इथे खायला खूप काही आहे, लाईक लिटरली खूप काही आहे खायला. आणि आम्ही घेतलंय आईस्क्रीम. सो आम्ही शो बघण्याच्या आधी किंवा बघता तर मी सजेस्ट करेल नको खाऊ, कारण की जर त्यांनी आपलं खाल्लं तर पॅरेट आहे. संपवशील तू? हा 10 मिनिटात संपवू शकतो आईस्क्रीम. बघूया. आता पहिले आमचा शो आहे पॅरेडाईज फर्स्ट आहे. एक गोष्ट आम्हाला इथे खूप आवडली आहे, जी आहे स्कूप साईज. भेंडी अशा लेवलचा स्कूप देतात लोक, खूप मजा येते. मोठा एक स्कूप. तर आता आम्ही इथे सीट्स घेतलेत शो साठी. इथे सगळं सीटिंग अरेंजमेंट आहे. आम्ही बसलोय आता. Well, I certainly know that everyone out there recognizes this very stunning, beautiful bird. This is the national bird of India. I'm very happy to be here, Reggie. Are you excited to be? Yeah, now Reggie is very charismatic for sure. What about, let's get some words out of you. Are you excited? There's that. We have the very beautiful scarlet macaw. Her name is Fever. And we have a couple of blue-throated macaws. Off to the side, Levi, our blue throat. And we have here Olivia, our blue-throated macaw. Features of members of the parrot family. All right, now the first thing you
may notice is those bright, beautiful colors they have, which stand out here in Canada, but actually help them blend into their natural environment of the rainforest. So those colors would help them blend into the red and yellow fruits and flowers, the green leaves, and the bluish shadows that surround, which makes their love showing off. Now to see a parrot in flight is quite... There we go. Sweet Sugary, don't let her fool you though. These guys have one of the loudest calls in the parrot world. 3, 2, 1. Necessary. There you go. Now watch as he fans that tail for the brakes. And it's another safe flight. Give it up for Arthur today. A very serious young man. You'll find that out pretty quickly. And Fernando. Yeah. All right. Two very different personalities. They both do know how to say their names, so they like to introduce themselves. Tell everybody your name. Spicy Wasabi, and Fernando goes by his nickname Nando. Yeah. Okay. All right, now let's do that national anthem. Beautiful. काय मजा आली, खूपच मजा आली, खूपच. कारण पॅरेट्स होते यार एक से एक. आणि त्यांनी सगळं बोलून वगैरे दाखवलं, बोलले, गाणं गाणं गायलं. काय काय करून दाखवलं. खूप मस्त. talented, आता आम्ही सेकंड शो बघायला आलोय, बर्ड्स ऑफ प्रे. म्हणजे सगळे शिकारी birds. हा, ते सगळे भोळे पॅरेट्स होते. आता ईगल वगैरे. किती मोठं ॲम्फी थिएटर टाईप बनवलं आहे यांनी सगळीकडे एकदम. आणि एकदम ॲप्ट असं शोज बनवले आहेत की टाइम टू टाइम सगळं, की टाइम टू टाइम आपण सगळं काही बघू शकतो. Really great beak to eye coordination, as we're going to see here. If you can catch some food with our trainer here. Here he comes. And he's got it. Let's give him a big round of applause for that. That was a beautiful catch by Albert. Now, as he struts his stuff for you guys, I want you to check the species. I want you guys to shout out. Does anyone know what kind of bird this is? Eagle. That's right. I heard eagles. Anyone know what kind of eagle? Bald eagle. That's right. Because they love to hunt fish. Let's see if you can make a catch right off the top of the water here for us. And he's got it. Let's give him a big round of applause for that. That was a beautiful catch by Kanai. Now, as I said, they love to hunt fish, and part of the reason why they're so successful. तर मित्रांनो, आमचा सेकंड शो बघून झाला. आता आम्ही चाललोय आमचा थर्ड आणि लास्ट शो बघायला, वाईल्ड वंडर्स. So instead, they'll use their long, sticky bark tongue to reach into insect homes, grab as many critters as they like, and then slurp it right on. Now, can anyone tell me what it is you guys love to eat? Causing a problem for successful hatches. If you guys actually take a look at Daisy, snakes don't typically eat anything larger than the widest part of their body. Now, सगळे शो बघून झाले आमचे, सगळे एकदम मस्त शो होते. आता आम्ही चाललोय, अरे बघत पण नाही म्हणजे, आता आम्ही चाललोय एलिफंट बघायला. एलिफंट, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा गाजर खात आहे लोक बाई. कसं खात केवढंच आहे तो. त्यांनी उचलतो फोन. आता आम्ही आलोय रेल्वेसाठी. रेल्वे, सिनिक रेल्वे एन्जॉय करायला. तर बघूया, आमची ट्रेन आलेली आहे. आता आम्ही डब्बा सोडू. चल चल लवकर सुटेल. ठाणे, कल्याण ठाणे. किती 9:02 कितीची होती? 9:47 कल्याण ठाणे. चल लवकर बस. About to enter a 40-acre reserve consisting mostly of open woodlands. It serves as a natural. The largest of swans is the trumpeter swan, which reaches from Alaska to the Rocky Mountain states. The trumpeter swan gets its name by the trumpeting sound that it makes. They are easily distinguished by their straight black pointy beak. They are extremely territorial and will defend a territory. 50,000 muscles and ligaments, which is more than we have in our entire body. They use their trunk as a head, fruits and vegetables. Both species of elephants are in. एकदम मस्त होती ट्रेन. छोटस लहानपण आठवलं. आणि आता आम्ही चाललोय बोट क्रूज. Now off to our right, you can see some of our goslings for the Canada geese.
The Canada goose is the most common type of goose in North America and usually recognized by their brown. आम्ही निघालोय आता. खूपच मजा आली मला तर. एक नंबर खूपच. ते शोज पण एवढे छान होते ना, म्हणजे ते बोलून दाखवत होते पॅरेट्स. सगळ्यात माझा फेवरेट शो होता तो पहिला बर्ड्स वाला पॅरेट्स मस्त वाला. होता. आणि सगळे अॅनिमल्स यार, आता बघा लिटरली आम्ही ज्या टाइमला जातो ना त्याच टाइमला सगळं काही बेस्ट होतं. आता क्लाउडी झालंय, आम्ही फिरलो तोपर्यंत सगळं सनी होतं आणि आता आम्ही निघालो सगळं क्लाउडी झालंय आणि पाऊस स्टार्ट होणार आहे. येस. सो आम्ही एकदम ऍप टाइम आणि खूप टाइम लागला, लाईक 4 तास ना. आपण 10:30ला गेलेलो, आता 2:45ला आम्ही बाहेर निघालो. 4 तास लागले आम्हाला सगळं काही करायला, कारण की अॅनिमल्स एवढे मोठे मस्त, त्याच्यानंतर शोज, त्याच्यानंतर ट्रेन, त्याच्यानंतर क्रूज, खूप काही होतं. आता आम्ही चाललोय जेवण करायला. असं कसं होईल की आम्ही एवढं लांब आलो आणि काही चांगलं जेवण न करता जाणार आम्ही, असं होऊच नाही शकत. तर आता आम्ही चाललोय एक तासावर इथून एक आहे घरी जाण्याच्या रस्त्यावरती, तिकडे आम्ही चाललोय छान मस्तपैकी छोले कुलचे खायला आणि राजकचोरी आणि आणि ते खाणार आहे. पाणी येत आहे, एवढी भूक लागली आहे. आलेलो आहोत मित्रांनो, आलेलो आहोत इथे. आम्ही खाणारे आता जाऊन मस्त मोती महल रेस्टॉरंट. आर यू एक्साइटेड? सिन्स 1976. वाह भाई. आर यू एक्साइटेड? येस, व्हेरी एक्साइटेड. राजकचोरी भाईला तोडायला मला भीती वाटते, तोच तोडते. नेक्स्ट डिश जस्ट आम्ही खाल्लं मित्रांनो, आणि स्वेट टू गॉड असं चाट मी इंडियामध्ये पण नाही खाल्लंय. हो कधीच नाही. मी जेव्हा इंडियाला पण आलेली तिकडे पण जेव्हा मी पाणीपुरी नाही बनवू शकत हाला गेलो, पण चाट जे असतं ना, समोसा चाट, आलू चाट, राज कचोरी, ते सगळं ते इकडे इथे जेवढे पण रेस्टॉरंट आम्ही जिथे जिथे खाल्लं, सगळ्या लोकांनी अशा लेवलवर क्रॅक केलंय. अजून मस्त हे झालं सगळ्यात बेस्ट आहे जे पण आम्ही इथे पण खाल्लंय त्याच्यामध्ये, खूपच मस्त. आणि मग त्याच्यानंतर आम्ही घेतलेले छोले कुलचे, मस्त होते. छोले कुलचे पण मस्त होते. त्याचे जे आचार आणि ते चटणी वटणी बाजूला, एवढं भारी. पोट फुल भरलाय बोलतोय, पोट एकदम भरलंय. आणि तिथे साइन अप केल्यावर मँगो लस्सी फ्री होती, जी मँगो लस्सी पण एवढी छान होती. ती पण बेस्ट आहे जी मी इथे पिलीये किंवा कुठे पण पिलीये, ती पण खूप मस्त होती. घट्ट पण नव्हती आणि मस्त होती ती. एकदम रिफ्रेशिंग. असं वाटत होतं की पिऊ शकतो, असं नव्हतं वाटत की संपणार नाही. कारण की आम्ही आता राईस खाल्लेलं जे आम्ही आणलेलं 1 तास आधी, त्याच्यानंतर आम्ही जाऊन एवढं मोठं होतं ते छोला कुलचा, त्याच्यावर एवढा बटर लावून अगदी छोले, त्याच्यानंतर कचोरी, खूप मोती महल. जर कोणी कॅनडा मधनं बघतोय तर प्लीज गो अँड एन्जॉय. आणि बिल किती झालं तुम्हाला माहितीये? आणि हा, आम्ही चिकन बिर्याणी पण घेतली आहे पार्सल रात्री खाण्यासाठी एक, आणि बिल झालंय $36. $36. व्हॉट इज $36? $36 मध्ये एक छोले कुलचे, एक राज कचोरी, लस्सी, पाण्याची बॉटल आणि चिकन बिर्याणी. आणि मी तुम्हाला ऍव्हरेज मध्ये सांगते, मॅकडॉनल्ड इथे ऍव्हरेज जे पण हे ना मील, एक बर्गर, फ्राईज किंवा कोक, $17 प्लस टॅक्स 20 होऊन जातं ते. आणि आम्ही 36 मध्ये एवढं सगळं खाल्लं, ते पण पोटभर. एवढं आम्हा दोघांचं गच्च पोट भरलं. ते पण टेस्टी जेवण, खूप टेस्टी, खूप मस्त होतं. तर असं होतं आमचं सॅटर्डे. कसं वाटलं तुम्हाला आम्हाला सांगा. आणि जर आम्ही उद्या कुठे गेलो होतो त्याचा आम्ही वेगळाच ब्लॉग बनवू, कारण की खूप मोठा होईल. हा, तर मग कसं वाटलं तुम्हाला सांगा, आणि पुढच्या ऍडव्हेंचर मध्ये भेटूया आपण. सो प्लीज सबस्क्राईब टू जॉइन अस. कारण की आता समर चालू झालाय, तर आता ऍडव्हेंचर होत राहतील. येस, व्हेरी ट्रू. तर मग भेटूया आपण नेक्स्ट मध्ये. येस, बाय. कनेडियन ट्रॅफिक गाईज, यू गाईज, कनेडियन ट्रॅफिक बघा.